श्रीराम जय जय राम। संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याच्या व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांचा ग्रंथाचाच अभ्यास करावा. त्यांचेच श्रवण मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरचेवर असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. श्रीराम जय जय राम. चिंतन. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून हे न करण्याबद्दल सबब सांगू नये. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आंब्याची कोय कितीही कोळून चोखली तरी तिला थोडासा रस अंश शिल्लक राहतोच. त्याप्रमाणे प्रापंचिक माणसाच्या मनाला आसक्ती थोडी तरी शिल्लक राहतेच. याउलट चिकूचे फळ फोडले की त्याची बी निर्लेप बाहेर पडते. त्याप्रमाणे प्रापंचिक संत प्रपंचात वावरताना दिसला तरी तो संसारात यत्किंचितही चिकटलेला नसतो. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनीच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले
की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्ये सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.